विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे. तर आपण काय ठरवलंय, की केमिस्ट्रीचा अभ्यास हा अगोदर फिनिश करायचा आहे. या सीरीज मधलं हे दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी सॉलिड स्टेटच्या डेफिनेशन्स दिलेत. ओळीनं प्रत्येक टॉपिकच्या डेफिनेशन मी एक्सप्लेन करत जाणार आहे. ओन्ली डेफिनेशन सुरुवातीला. ही सीरीज कंटिन्युअसली चालू राहणार आहे. पहिल्यांदा डेफिनेशन घेतले जातील, नंतर डिस्टिंग्विश, नंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम एक्सप्लेन करेन. नंतर मी तुम्हाला डेरिव्हेशन्स देणार आहे. मी असा प्लॅन करतोय, की एकाच लेक्चरमध्ये सगळे डेरिव्हेशन 10 ते 12च आहेत फक्त. असा जर अभ्यास केला तुम्ही आत्तापासून तर परीक्षेवेळेस काळजी राहणार नाही. पण मला माहिती आहे, की परीक्षेच्या वेळेसच ही सीरीज खूप बघितली जाणार आहे. तर जी मुलं परीक्षेच्या वेळेस हा व्हिडिओ बघतील ना, त्यांना पण मी रिक्वेस्ट करणार आहे, की कंटिन्युअसली ही सीरीज त्यातले जेवढे व्हिडिओ तुम्ही सगळे फॉलो केले, तर केमिस्ट्रीत समाधानकारक मार्क्स मिळतील. सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. टॉपिकचं नाव आहे सोल्युशन. मग ऑब्व्हियसली सोल्युशन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी बघा माझ्याकडे सॉल्व्हंट आहे, त्यात मी सोल्यूट ॲड करणार. झालं सोल्युशन. पण याच्यामध्ये मी एकच सोल्यूट ॲड करतोय. एकशे जास्त करू शकतो का? करू शकतो आपण. पण आपल्याला क्लिअरली काय म्हणलंय बघा, वी एक्सप्लोर द प्रॉपर्टीज ऑफ बायनरी ट्रू सोल्युशन कंटेनिंग ओन्ली वन सोल्यूट. त्यामुळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पण आपल्याला एकाच सॉल्यूटचा विचार करायचा आहे. बघा पहिली डेफिनेशन काय आहे? होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर प्युअर सबस्टन्स इज नोन एज सोल्युशन. नाही आला प्रश्न कधीपर्यंत, कधी परीक्षेपर्यंत, पण माहिती पाहिजे. टॉपिकचं नावच सोल्युशन आहे ना. बरं, होमोजेनियस याचा अर्थ सिंगल फेज असणार आहे त्याच्यामध्ये, हेही लक्षात घ्या. बरं, आता नेक्स्ट जे सांगतो ना डेफिनेशन ती खूप इम्पोर्टंट आहे. बघा मी क्लिअरली सांगतोय. इथं काय लिहिलंय ते वाचा. इथं लिहिलंय मोल, ओके, एल स्मॉल काढतो मोल पर लिटर लिहिलंय. लिटर इन्व्हर्स दिसते ना तुम्हाला, याचा अर्थ ते पर लिटर आहे. मी आता काय करतोय बघा, की मोल म्हणजे काय सांगा? कशाचं युनिट आहे मोल? अमाउंट ऑफ सबस्टन्स बघा. अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि लिटर हे कशाचं युनिट आहे? व्हॉल्यूम. मग मला काय सांगायचंय? अमाउंट ऑफ सबस्टन्स dissolved per unit volume is known as solubility. चेक करा बघू अशी डेफिनेशन आहे का बघा. Solubility of a solute is its amount per unit volume. आलं का ध्यानात? ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता हे सॅच्युरेटेड म्हणजे काय? की माझ्याकडे सर्टन सॉल्व्हंट आहे. मी ठराविकच अमाउंट ऑफ सॉल्व्हंट डिझॉल्व्ह करू शकतो ना. कितीही मी त्यात सॉल्व्हंट टाकू शकत नाही. एक लिमिट असणार आहे. ते सॅच्युरेटेड म्हणूया आपण. मग इथे मी तुम्हाला काय शिकवलं? युनिट वरून सुद्धा डेफिनेशन तयार करायला जमली पाहिजे. फॉर्म्युल्यावरून सुद्धा डेफिनेशन तयार करायला जमलं पाहिजे. अमाउंट ऑफ अ सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम इन सॅच्युरेटेड सोल्युशन इज नोन एज सोल्युबिलिटी ऑफ दॅट सोल्युशन. आता मी फक्त डेफिनेशन घेणार आहे, तरी पण सांगतो. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. हेनरीज लॉ येतो. नंतर लॉ पण एकदम सगळे होणार आहेत. या सीरीज मध्ये तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे. तुम्ही आत्ताच या नोट्स बनवा बाळांनो. लागू दे थोडासा वेळ. परीक्षे वेळेस ना मग 8 तासात तुमचं केमिस्ट्री रिवाईज होईल. हां, रिवाईज कंप्लीट होऊन पुन्हा रिवाईज पण होईल लक्षात घ्या. आता मात्र परीक्षेत आलेला प्रश्न. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हणजे प्युअर वॉटर असेल त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सियस असतो. पण मी थोडंसं सोल्यूट ॲड केलं. कोणतं इम्पोर्टंट नाही माझ्यासाठी, पण मी सोल्यूट किती ॲड करतोय हे इम्पोर्टंट आहे. म्हणजे नेचर सोल्यूटचं मला काय माहीत गरजेचं नाहीये, पण नंबर किती ॲड करतोय हे महत्वाचं आहे. मग तेव्हा बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे त्याला म्हणणार आहे मी बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. तुम्हाला सांगतो बॉइलिंग पॉइंट वाढतो, पण फ्रीझिंग पॉइंट कमी होतो. फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन. वेपर प्रेशर कमी होतं. वेपर प्रेशर लोअरिंग आणि ऑस्मोटिक प्रेशर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग पहिला प्रश्न, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? सांगा बॉइलिंग पॉइंट बरोबर आहे का? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पाहिजे. फ्रीझिंग पॉइंट नाही, डिप्रेशन पाहिजे इन फ्रीझिंग पॉइंट. ओके. नुसतं वेपर प्रेशर नाही. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं पाहिजे लक्षात घ्या. किंवा लोअरिंग हा शब्द आला पाहिजे तर ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय? प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन डिपेंड कशावर आहे? नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल. कशावर डिपेंड नाहीये? नेचरवर. दिलंय का बघा? दॅट डिपेंड ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स डज नॉट ऑन देअर नेचर आर कॉल्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. पीवायक्यूज बोर्डच्या पीवायक्यूज मध्ये विचारलंय. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डज नॉट डिपेंड ऑन नेचर. हे लक्षात घ्या. मग चला आजची ही डेफिनेशन परीक्षेत कधी आली नाहीये. पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन परीक्षेत आलेली आहे. एमसीक्यूज आलेले आहेत आणि सगळ्यात इम्पोर्टंट फॉर्म्युले, न्यूमेरिकल्स हेच तर आहे. हेच तर आहे लक्षात घ्या. बरं. हे ऑस्मोटिक प्रेशर लक्षात ठेवा बरं का. आता इथं इम्पोर्टंट आहे.
ही जी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे ना, ते मोलॅलिटीला प्रपोर्शनल असतं आणि इथं जो कॉन्स्टंट आहे तो केबी आहे. त्याची डेफिनेशन मला नेक्स्ट तुम्हाला द्यायची आहे. तिसरी डेफिनेशन. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. म्हणायला जरा अवघड आहे बरं का. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइन्ड ॲज ऐका. ही जर व्हॅल्यू मी जर 1 मोल ल घेतली, ही मोलॅलिटी आहे बरं का. तर ही आणि ही व्हॅल्यू इक्वल येईल की नाही? मग डेफिनेशन मी कशी तयार करतोय बघा. त्याला मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. मग मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट इज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलल सोल्युशन. सोपे डेफिनेशन आहे की नाही? चला मग फ्रीझिंग पॉइंटची पटकन सांगणार आहे हा. डेल्टा टीएफ इक्वल्स टू केएफ इंटू एम. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. केएफ म्हणजे काय? Cryoscopic constant is defined as depression in freezing point produced by 1 molar solution. Depression in freezing point produced by 1 molar solution is known as Kf. आता Kf आणि Kg दोघांचं युनिट आहे Kg मोल इन्व्हर्स. Kg मोल इन्व्हर्स हे लक्षात घ्या. युनिट पण विचारतात. पण डेफिनेशन झाल्या किती? Kb झाली, Kf झाली. अजून कुठले झाले? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि सॉल्युबिलिटीची. आता ह्या डायग्राम मी का दिलेत? सांगतो. डायग्राम मध्ये पहिली डेफिनेशन आता मी जरा ब्लू कलर घेतो. पहिली डेफिनेशन आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेनची. ओके. दुसरी डेफिनेशन आहे मला घ्यायची आहे ती ऑस्मोटिक प्रेशरची म्हणजे वन ऑफ द डेफिनेशन इथली. तिसरी डेफिनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ऑस्मॉसिस. ओके. या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला फळ्यावर दिसतायत. मी एक्सप्लेन करतो. लक्ष द्या. अ मेम्ब्रेन which allows म्हणजे कळालं तुम्हाला? म्हणजे परमिशन थोडक्यात. A membrane which allows only solvent molecule to pass through it is known as semi-permeable membrane. Semi-permeable membrane म्हणजे काय? ज्यातून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होणार आहेत. डेफिनेशन तयार झाली? पुन्हा सांगू एकदा. A membrane which allows only solvent molecule to pass through it is known as semi-permeable membrane. चला पहिली डेफिनेशनला मी टिक करतो. आता ऑस्मॉसिसची डेफिनेशन सांगतो. Unidirectional flow of solvent molecule from lower concentration to higher concentration through semi-permeable membrane is known as osmosis. Unidirectional म्हणजे काय? एका दिशेनं किंवा सरळ हे शब्द वापरा. Net flow of solvent molecules through semi-permeable membrane from solution of lower concentration to solution of higher concentration is known as osmosis. आता हे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे ना, पुस्तकातल्या डेफिनेशन मध्ये काय दिलंय माहितीये का? बघा. नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन फ्रॉम सोल्युशन ऑफ मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड असे शब्द वापरलेत. पण हे लिहिले तरी मार्क मिळणार हे लक्षात घ्या. किंवा पुस्तकातले डेफिनेशन करा. तर शांतपणे तुमच्या लक्षात येते का बघा? इकडे पिस्टन आणि मी प्रेशर अप्लाय करतोय. तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या, की समजा इकडं फ्लो होतोय. इथं मी असं प्रेशर अप्लाय करेन, की ते प्रेशर या फ्लोला म्हणजे जे काय सॉल्व्हंटचा फ्लो होतोय ना, तो थांबवेल. मग त्या प्रेशरला मी ऑस्मॉटिक प्रेशर म्हणणार आहे. ह्या तिन्ही डेफिनेशन परीक्षेत आलेत. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच स्टॉप्स फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. मी फास्ट शिकवलंय खूप सेमी परमेबल मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूलला पास थ्रू देतं. ऑस्मोसिस म्हणजे काय? कुठून कुठे जातात सांगा ना? लोअर टू हायर जातात. जर तो फ्लो थांबवण्यासाठी जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करावं लागतं त्यालाच ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं. मग इथं 3 डेफिनेशन झाल्या आपल्या. लिहून काढा इमिडिएटली. आता त्याच्यानंतरच्या सगळ्यात सोप्या डेफिनेशन मी सारख्या या शब्दावर जोर देतो. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसोटोप, आयसोबार कितीतरी वेळा आयसो शब्द आहे. आयसो याचा अर्थ सेम. मग आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? टू ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. सोपी डेफिनेशन आहे ना? खूप सोपी आहे, खूप सोपी आहे. परीक्षेत विचारलेले आहेत. या तिन्ही डेफिनेशन एकदम विचारलेत एका पेपरमध्ये. 3 मार्काला लॉटरी. एक लक्षात घ्या ना, हायपर म्हणजे जास्त. बघा दिले का जास्त? इफ टू सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे दोघांचं इक्वल असेल तर आयसोटोनिक, सेम नसेल तर अनइक्वल. तेव्हा जे मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटोनिक. त्याच्या उलट लोअर असेल तर बघा हे मोअर कॉन्सन्ट्रेटेड मोअर डायल्यूट मग अशा डेफिनेशन मध्ये म्हणलं मी. मग मोअर कॉन्सन्ट्रेटेड आणि हायर ऑस्मोटिक प्रेशर असेल तर हायपरटोनिक. मोअर डायल्यूट आणि लोअर ऑस्मोटिक प्रेशर असेल तर हायपोटोनिक सोल्युशन. चला 10 मिनिट टाइम बघितलं 10 मिनिटं झाली. 10 मिनिटात ना सगळं सांगून झालंय. आता ही शेवटची डेफिनेशन व्हॅन ऑफ फॅक्टर. It is a ratio of colligative property of a electrolyte solution to the
कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. वरती इलेक्ट्रोलाइट, खाली नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. सांगतो हे ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन डिनॉमिनेटर मध्येच लिहायचंय बरं का, लक्षात घ्या. अहो थांबा. डेफिनिशन मध्ये कुठलं डिनॉमिनेटर येणार आहे सांगा बघू. आपण सरळ लिहिणार आहे सांगा. म्हणजे बघा, वॅन ऑफ फॅक्टर इज डिफाइंड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन पर युनिट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. मी रेशो नाही शब्द वापरला, पर युनिट वापरला तरी चालेल. बरं, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, की ज्याचे आयन तयार होतात तो इलेक्ट्रोलाइट. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट कोण आहे? ग्लुकोज, युरिया, शुगर हे नॉन इलेक्ट्रोलाइट. त्याचा वॅन ऑफ फॅक्टर 1 असतो. त्याचा वॅन ऑफ फॅक्टर काय असतो सांगा? 1. हे लक्षात ठेवा बरं का. पण वायवा सीरीज मध्ये वॅन ऑफ फॅक्टर वरती डिटेल लेक्चर आहे. वायवाचे ऑलरेडी 10 प्लस व्हिडिओ अपलोडेड आहेत. तेही तुम्ही फॉलो केलंच पाहिजे, लक्षात घ्या. छोटे-छोटे व्हिडिओ 10-15 मिनिटाचे माझे व्हिडिओ आहेत. एक-एक टॉपिक मी तुमच्याकडून कव्हर करून घेतोय. हे ऐकल्यानंतर बऱ्याचशा मुलांच्या डेफिनिशन्स परफेक्ट होतील. करा. ऑल द बेस्ट.